नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. मी, माझा मित्र आणि त्याच्या शेजारी त्याची पत्नी, आम्ही तिघं जेवायला बसलो होतो. मित्र गोड घाशा त्यांना स्वतःच्या ताटातले 5 लाडू होते, खाऊन टाकले. मी अजिबात गोड खात नाही. माझ्याही ताटातले 3 लाडू त्यानं घेऊन टाकले आणि शेवटी त्याच्या बायकोनं देखील तिच्या ताटातले 2 लाडू त्याला भरवले. तरी हा अतृप्त होता. मित्रांनो, राज्यातल्या विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या आहेत. सुनील तटकरे यांच्यामुळे मला हा लाडूचा किस्सा आठवला. तटकरे तुम्हाला ठाऊक आहेत की रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. त्यांची मंत्री असलेली कन्या आदिती ती देखील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेली आहे. आणि आत्ता हा व्हिडिओ करत असताना पुढल्या काही क्षणामध्ये आणखी एक सीट डिक्लेअर होते आहे, अनिकेत तटकरेंची. सुनील तटकरेंचा मुलगा, त्याला रत्नागिरी विधान परिषदेतून राष्ट्रवादीनं उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. हा व्हिडिओ संपता संपता कदाचित ते त्या पद्धतीचं जाहीर देखील करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये अजिबात काहीही अलबेल नाही. दोन्हीही राष्ट्रवादी पक्षाची अवस्था विकलांग आहे आणि त्यातले सारेच जे करते धरते आहेत ते अस्वस्थ आहेत. तिकडे शरद पवारांनाही सुचत नाही नेमकं काय करावं. वेड्यासारखे इकडून तिकडे फक्त ते एरझारा घालतात. आणि तशी त्यांची ताकद, त्यांच्या पक्षाची ताकद मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की क्षयरोग्यासारखी झाली आहे. पण कोकणाचा विचार केला तर सारेच लाडू तटकरेंच्या ताटात का, हा सवाल समजा मी केलाही तरी करून काय उपयोग आहे का? समजा सुनील तटकरेंनी आपल्या मुलास उमेदवारी मागितली नाही किंवा दिली नाही, मग पर्याय कोण? अख्ख्या कोकणामध्ये तटकरे सांभाळतात म्हणून राष्ट्रवादी जिवंत आहे. शरद पवारांची संपली आहे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व थोडंफार प्रमाणामध्ये अद्याप संपलेलं नाही. आणि जी काय ताकद त्या राष्ट्रवादीला कोकणातून मिळते आहे ती अर्थातच तटकरेंमुळे. हा विषय पण मी याआधी तुम्हाला सांगितला आहे. त्यामुळे असून नसून असणार कोण तटकरेशिवाय दुसरा कोण, हे जवळपास नक्कीच झाल्यामुळे अनिकेत सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. ते योग्य की अयोग्य हे मला ठाऊक नाही, परंतु अजितदादांच्या राष्ट्रवादीला या दिवसात किमान त्या कोकणामध्ये उतरती कळा लागू द्यायची नसेल तर नक्कीच तटकरेंचं शेपूट धरून पार्थ, पवार कुटुंबीय आणि एकंदर राष्ट्रवादीला पुढे पुढे सरकावं लागणार आहे. एक लक्षात घ्या की कुठलाही राजकीय पक्ष जर त्याच्याकडे दर महिन्याला किंवा नित्यनियमाने पार्टी फंड्स येत नसतील तर तो पक्ष किंवा त्याचा खर्च चालवणं, त्या कार्यालयाचा खर्च भागवणं किंवा तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार देणं अशक्य होतं. या दिवसामध्ये सपकाळ, बंटी उर्फ हर्षवर्धन सपकाळ, तो वेड लागल्यागत का वागतो आहे? कारण मूळ मुद्दा हाच आहे. त्यांच्या प्रदेश कमिटीला किंवा या राज्यातल्या काँग्रेसला दिल्लीवाले फंड्स पाठवायला तयार नाही. ते कधीही पाठवत नव्हते, ते घेणारे होते, ते कधीही देणारे नव्हते. पण यापूर्वी कुठे ना कुठे काही ना काही कारणानिमित्तानं काँग्रेस पार्टी सत्तेत असायची.
आता ती सत्तेत नाही आणि दूरदूरपर्यंत सत्तेत येईल असं वाटत नाही. त्यामुळे त्यांना मदत करणारे जे कंत्राटदार असतात, व्यापारी असतात, इतर नेते असतात, सत्तेत सहभागी होण्यासाठी जे इच्छुक आणि उत्सुक असतात, ते सारे प्रदेशाध्यक्षांनी किंवा ज्याचा त्या पार्टीवर वचक आहे, दादागिरी आहे, त्याला ते फंड्स नित्यनियमाने नेऊन देतात आणि त्या पार्टीचा खर्च चालतो. काँग्रेस पार्टी डबघाईला आली आहे. उद्धवांची शिवसेना उद्धव खिशातनं 5 पैसे कधी काढत नाही. तुम्ही बाहेर तिकडे मिळवा, तुम्हीच ठेवा आणि पार्टीचा खर्च पण करा, ही त्यांची पूर्वीपासूनची पद्धत, ती आजही फॉलो करतात. त्यामुळे उद्धवकडे कोणी अपेक्षेनं किंवा आशेनं पैशांसाठी बघितलं मला दूरदूरपर्यंत आठवत नाही. त्यानंतर भारतीय जनता पक्ष केंद्रापासून तर अगदी तळागाळापर्यंत सगळीकडे सतत सत्तेत असल्यामुळे त्यांना तो प्रश्न नाही, त्यांना त्याची चिंता काळजी पर्वा नाही. पण या दिवसामध्ये अजितदादा गेल्यानंतर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे अजितदादांची राष्ट्रवादी. आमदार अजितदादांच्या भरोश्यावर गब्बर झाले आहेत. मंत्र्यांनी तर भरमसाठ खाऊन टाकला आहे. पण जे मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांना पैशांची कमतरता नाही. आणि त्यातूनच पार्थ पवार हा तसा जागरूक असतो. त्याला नेमकं माहीत असतं की कुठला मंत्री या दिवसामध्ये कुठून पैसे जमा करतो आहे, कोणती फाईल क्लिअर झाली आहे, त्याला किती पैसे मिळाले आहेत, त्याला ते तोंडपाठ असतं. म्हणून त्यानं भुजबळांकडे शब्द टाकला की पैसे पाठवा. पण भुजबळांचं आताच नाही, भुजबळ ज्या दिवशीपासून मंत्री झाले, आधी आणि आत्ताही, ते तुरुंगातून आल्यानंतर पूर्णतः भुजबळ बदलले आहेत. म्हणजे पूर्वी सत्तेत असताना भुजबळ दिलदार व्यक्तिमत्व म्हणून सुप्रसिद्ध होते. अगदी प्रत्येकाला, येणाऱ्या प्रत्येक याचकाला ते भरभरून आर्थिक मदत करायचे. पण यावेळी ते स्वतः हात पसरून पुढे जातात. कारण त्यांना जो आर्थिक फटका त्या सगळ्या धाडींमुळे, तुरुंगात गेल्यामुळे बसला आहे, ती कसर त्यांना भरून काढायची आहे. वास्तविक ती भरून काढण्याची गरज नाही. एवढं सारं जरी सरकारने जमा केलेलं असलं किंवा त्या साऱ्या भानगडीतनं खर्च झालेला असला, तरी भुजबळांकडे त्या पलीकडे खूप पैसे आहेत. त्यामुळे उगाचच मी कडकीत आहे, मी कडकीत आहे, अडचणीत आहे, आर्थिक मला अडचण आहे, हे निमित्त पुढे करून भुजबळ स्वतःच हात पुढे करतायत, हे योग्य नाही. आणि त्याचाच राग नेमका पार्थला आला आहे की अमुक एखाद्या प्रकरणात तुम्हाला कसे पैसे मिळतात, कुठल्या कंत्राटदारीमध्ये कंत्राट वाटताना तुम्हाला काय मिळालं आहे, हे सारं त्याला ठाऊक असताना भुजबळ जेव्हा केव्हा पार्टी फंड आपणहून द्यायचे, आज पार्थनी त्यांना निरोप पाठवल्यावरही ते देण्यास तयार नाही. बरं, भुजबळांचाच हा प्रश्न नाही. या दिवसामध्ये राष्ट्रवादीचा कुठलाही नेता, मंत्री, आमदार, खासदार त्या पार्टीला पैसे द्यायला तयार नाही. आणि खर्च तर दर दिवशी असतो. राज्यामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम असतात. काही ठिकाणी त्या नेत्यांची कॅपॅसिटी असते पैसे खर्च करण्याची. आणि त्यातून पार्थ पवार चिडला, संतापला आणि त्यानं भुजबळांवर आगपाखड केली. अमुक एखाद्या नेत्याला जिल्ह्याचं, तालुक्याचं, मतदारसंघाचं, राज्याचं नेतृत्व करायचं असेल तर त्याच्यामध्ये त्याच्या सभोवताली जमा असणाऱ्यांना त्याच्यात कर्ण दिसला पाहिजे. जर त्याच्यामध्ये कर्णाची वृत्ती नसेल, दानशूरपणा नसेल, तर भल्या भल्या नेत्यांचं सुरुवातीला चांगलं इम्प्रेशन असतं, पण नंतर ते कायमस्वरूपी अदृश्य होतात. कारण ज्या नेत्याची वाटण्याची, देण्याची, पैसे खर्च करण्याची वृत्ती नाही, कार्यकर्ते किंवा नेते त्यांच्याकडे मग ढुंकूनही बघत नाही. हर्षवर्धन पाटलांचं उदाहरण त्यावर देत आहे. गडगंज पैसा, 20-22 वर्ष मंत्री होते, प्रचंड पैसा त्यांनी जमा केला. नंतर सगळे आराखडे चुकले.
प्रत्येक वेळी फक्त सत्तेसाठी गणितं बदलायची आता धडपड करतायत भारतीय जनता पक्षात येण्यासाठी, परंतु फडणवीस त्यांना दूरपर्यंत कुठेही रिस्पॉन्स देत नाही. त्यामुळे नाईलाजानं ते या दिवसामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ठाण मांडून बसले आहे. अनिच्छेनं अजिबात त्यांची दूरपर्यंत आता कारण जिथे बाजू पडती असते तिथे हर्षवर्धन पाटील कधीही थांबत नाही. ते पाठ करतात किंवा सरळ निघून येतात. म्हणूनच त्यांनी स्वतः जरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाईलाजानं त्यांना थांबायचं आहे, त्यांना थांबावं लागतं आहे, तरीही त्यांनी त्यांच्या मुलीला थेट सुनेत्रा पवारांकडे धाडलं आहे. ती आजकाल सुनेत्रा पवारांच्या पुढे मागे करते आणि त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये तिनं प्रवेश केला आहे. बाप शरद पवारांकडे, छोकरी नेमकी अजितदादांकडे. पण निमित्त एकच की याच हर्षवर्धन पाटलांनी सत्तेच्या माध्यमातून जेवढं कमावलं ते जर इंदापूरमध्ये खर्च केलं असतं, राज्यामध्ये खर्च केलं असतं, तर हर्षवर्धन नेमके आणि नक्की कुठल्याकडे निघून गेले असते. पण तुम्हाला गंमत बघायची असेल तर ज्या रस्त्यावरून हर्षवर्धन पाटील जात आहेत त्या रस्त्यावर फक्त नाणं ठेवा. हर्षवर्धन त्या नाण्यावर पाय ठेवून उभे राहिले नाहीत तर मला हेमंत जोशी म्हणू नका. कधी त्यांनी हॉटेलचं तरी बिल भरलं आहे? जो जवळचा कार्यकर्ता असतो, मित्र असतो, त्याला झक मारून खिशात पैसे टाकावे लागतात. म्हणजे एवढा कंजूस माणूस आहेत, अनेक कंजूस आहेत, कितीतरी मक्खी चूस आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ती गुणवत्ता असूनही त्यांचं फार वाटोळ झालं आहे. आणि ज्यांच्याकडे नेतृत्वात थोडीशी गुणवत्ता कमी असती तरी ते पुढे गेले, कारण त्यांच्यासारखा दिलदार नेता दुसरा तिसरा कोणीही नसतो. एकनाथ शिंदे दुसरे काय, म्हणजे पार खिसे उपडे करेपर्यंत लोकांना मदत करण्याची वृत्ती असणारे आपल्या या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, शरद पवार असतील, या पद्धतीचे जे गणेश नाईक जे नेते आहेत किंवा होते, त्या पद्धतीचे जर नेते निर्माण झाले जे लोकांमधूनच कमावलं आहे, लोकांच्याच भरोश्यावर तुम्ही सगळ्यांना लुबाडला आहे. 25 रुपये कमावल्यानंतर तुम्हाला फक्त 5 रुपये वाटायचे आणि तेही 5 रुपये वाटत असताना जर तुमचे हात थरथर कापत असतील तर तुमचं वाटोळ होणार आहे. तुमचा नक्कीच हर्षवर्धन पाटील होणार आहे. तेवढंच मित्रांनो, नमस्कार.